उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आग्रही असून आता नुकतंच त्यांनी अजित पवारांच्या मुलाच्या जमीन घोटाळ्यावर भाष्य केले आहे। उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत। कर्जमाफीच्या विषयावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। मराठवाड्याच्या दौऱ्याचा त्यांचा आज तिसरा दिवस आहे। नुकताच बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हणाले की केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळआपट करायची हा माझा उद्देश नाही। माझा पक्ष, माझं चिन्ह चोरले गेले, मात्र माझी माणसं जाग्यावर आहेत। नुसती शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य देखील वाहून गेले आहे। वाहून गेलेल्या आयुष्याला आपण जर आता आधार दिला नाही तर मग पुढे करणार काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। अगोदर हे तुमच्याकडून एकदम कमी भावाने जमीन घेणार आणि त्यानंतर या जमिनीची सोन्यापेक्षा जास्त किंमत वाढेल अजित पवारांच्या पोराचे प्रकरण काढले। महामार्गातील जमिनी कोण खरेदी करतंय बघा। शक्तीपीठ महामार्गाच्या शेजारी कोणाची जमीन आहे, कोण जमिनी खरेदी करतं हे देखील पहा, असं यावेळेस अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूच्या जमिनी दलालांच्या आहेत। उद्धव ठाकरे टोमणे मारतात असे मुख्यमंत्री बोलतात, न्याय मागितला की टोमणे मारतात असे बोलणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की मी माझे कर्तव्य म्हणून कर्जमुक्ती केली होती, उपकार म्हणून नाही। आज जर मी कोणीही नाहीये, माझे वडील चोरले, पक्ष चोरले, सर्व काही चोरले, माझी माणसं जाग्यावरती आहेत, ती नाही तुम्ही चोरू शकत। माझं कर्तव्य आहे की काही नसताना ही जी ताकद आहे त्या ताकदीसाठी काम करणं। राज्यातील शेतकरी संकटात आहे, या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा मी ऐकत आहे आणि या माहीत नाहीत असे देखील नाही। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।